अणदूर शहर पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन. सोशल मीडियाचा गैरवापर होत आहे हे मान्य करावे लागेल. ज्याच्याजवळ मोबाईल तो पत्रकार म्हणून मिरवत आहे, पण वाढती बेरोजगारी लक्षात घेता सोशल मीडियाचा वापर करून कमी भांडवलावर छोटे मोठे उद्योग आपल्याला लगेचच सापडतात, असे मत दैनिक तरुण भारतचे माजी संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार विचारवंत अरविंद जोशी यांनी व्यक्त केले. अणदूर येथील हुतात्मा स्मारक येथे बुधवारी दिनांक 15 रोजी अणदूर शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दिनदर्शिका प्रकाशन आणि वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अणदूरचे सरपंच तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामचंद्र अलुरे हे होते. दिनदर्शिकेचे प्रकाशन निलकंठेश्वर मठाचे मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट दीपक अलुरे हे होते. व्यासपीठावर अणदूर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण दुपारगुडे, संस्थापक अध्यक्ष राजकुमार स्वामी उपस्थित होते. पुढे बोलताना अरविंद जोशी म्हणाले की सोशल मीडियाचा दिवसेंदिवस वापर लहानामध्ये जास्त प्रमाणामध्ये होत आहे. त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे आहेत. फक्त डोळ्यावर परिणाम होतो त्यात गुरफटून जाणे हे लहानांना नुकसानकारक असले तरी पालकांनी त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मोबाईल बघत असताना बालक काय करतो, काय बघतो हे पाहणे पालकांचे कर्तव्य आहे. एक मोबाईल काय करू शकतो याची आपणा सर्वांना प्रचिती आहे. विज्ञान शाप की वरदान हे शाप न म्हणता निश्चितच वरदान ठरले आहे. वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी कमी भांडवलामध्ये छोटे मोठे उद्योग आपल्याला कुठेही ट्रेनिंगला न जाता यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा वापर करून आपल्याला उभा करता येतात. याची अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात असे सांगून दिवसेंदिवस मीडियाचा जर व्यवस्थित वापर केला तर तो निश्चितच फलदायी ठरेल असे सांगितले. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी दीपावलीनिमित्त अणदूर शहर पत्रकार संघाच्या वतीने राबवण्यात आलेल्या गड किल्ला स्पर्धेचे आणि वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या 101 गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवलेल्या रितेश गायकवाड यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार स्वामी यांनी केले तर सूत्रसंचलन प्रवीण गुरव यांनी केले. गुरुनाथ कबाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अणदूर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण दुपारगुडे, उपाध्यक्ष नागेश करपे, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र स्वामी, संस्थापक उपाध्यक्ष गुरुनाथ कबाडे, कोषाध्यक्ष लिंबाजी सुरवसे, राहुल कांबळे, प्रवीण गुरव, चंद्रशेखर कंदले, नरेंद्र स्वामी, कल्याण करपे, किरण कांबळे, विशाल गुड्ड आणि सचिव कैलास बोंगरे यांनी परिश्रम घेतले.